14 एप्रिल बाबासाहेब जयंतीला आम्ही चाललोय सेलिब्रेट करायला पुण्यामध्ये. चला तर मग जाऊया पुण्यामध्ये. आतमध्ये एंट्री करताच एवढे सुंदर सुंदर बॅनर आणि एवढे मोठे मोठे बॅनर बाबासाहेबांचे आणि बाबासाहेबांची मूर्ती आणि गौतम बुद्धांची मूर्ती स्टार्टिंगलाच आम्ही आत गेल्यावरती होती. एवढी सुंदर मूर्ती त्यांनी तिथे ठेवलेली होती. एवढी सुंदर मूर्ती उभा केलेली होती गौतम बुद्धाची आणि बाबासाहेबांची. मला तर खूपच मूर्ती आवडली ही बाबासाहेबांची IT मध्ये बसलेली आणि गौतम बुद्धांची मूर्ती. खूपच सुंदर होती ती मूर्ती. थोड्या वेळ आम्ही तिथंच थांबलो आणि मूर्तींचे फोटो काढले, व्हिडिओ केले. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये चाललेलो आहे. तर बाबासाहेबांना अभिवादन करायला आम्ही आतमध्ये चाललोय. आतमध्ये गेल्याच्यानंतर एवढी गर्दी, आतमध्ये एवढी गर्दी. तसं पण आम्हाला उशीरच झालेला होता आधीच आणि खूप खूप गर्दी होती तिथे आतमध्ये. नंतर मी कशी तरी गर्दीतून गेले. त्यांना म्हटलं आता थोडा व्हिडिओ इथे करा. बाबासाहेबांना अभिवादन करताना तुम्ही माझा काही व्हिडिओ करा. तर ते व्हिडिओ करत होते. त्यांनी ही गर्दी बघूनच एवढे चकित झालेले होते की खूपच गर्दी होती. त्याच्यानंतर बाबासाहेबांना अभिवादन केलं, बाबासाहेबांना वंदन केलं. जयंती म्हटलं की एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो. जेवढा आपण आपल्या वाढदिवसाला करत नाही तेवढा आनंद जयंतीच्या दिवशी होतो. त्याच्यानंतर मिस्टरांना म्हटलं आता मी मोबाईल धरते, तुम्ही जावा. कारण आम्ही इकडून दोघेच गेलो होतो. माझी फॅमिली येणार होती पण आम्ही दोघे इकडून गेलो होतो. त्याच्यानंतर त्यांनी पण बाबासाहेबांना वंदन केले. नंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्याच्यानंतर थोडासा व्हिडिओ केला, बॅनरचे वगैरे फोटो काढले. मला इथे फोटो घ्यायचा होता. मला हा फोटो खूपच आवडला होता. तसे तर सगळेच फोटो खूप सुंदर होते, खूप छान होते फोटो. त्याच्यानंतर मिस्टरांना दाखवले हा फोटो घेते म्हणून आणि फोटो फायनली घेतला. फोटो एवढे सुंदर होते, एवढे छान होते. सगळ्या फोटोंचे व्हिडिओ करत होते त्यांनी. जास्त करून फोटोंचेच व्हिडिओ केले. त्याच्यानंतर थोडीफार खरेदी केली आणि मग पुढे निघालो. नंतर पुस्तकं वगैरे दिसली. एवढी छान पुस्तक पण होती बाबासाहेबांची सगळी. मग म्हटलं चला पुस्तकांची पण खरेदी करूया. मला वाचन करायला खूप आवडतं. त्याच्यामुळं म्हटलं चला पुस्तक पण घेऊया आपण. पुस्तकं पाहिली, खूप सुंदर पुस्तकं होती. बाबासाहेबांची होती, ज्योतिबा फुलेंची होती, अण्णाभाऊ साठेंची होती. बाबासाहेबांची खरंच खूप छान पुस्तकं आहेत, वाचण्यासारखी पुस्तकं आहेत सगळीच. आणि मग फायनली इथे पुस्तक घेतलं मी. खरंच बाबासाहेबांची पुस्तकं वाचण्यासारखी आहेत. ते पुस्तकं वाचले तरच तुम्हाला कळेल की बाबासाहेबांनी केवढा मोठा आपल्यासाठी संघर्ष केलेला आहे. तसं तर पूर्ण जगालाच माहिती आहे बाबासाहेबांचा संघर्ष. पण ज्या लोकांना माहिती नाही त्यांनी खरंच पुस्तकं वाचा. त्यांना खरंच कळेल की बाबासाहेबांचा काय संघर्ष आहे आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. म्हणून तर ह्या 152 देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होती. इथे फोटो होते, खूप छान फोटो होते. जसं फोटो घेतला तसे एवढे सुंदर सुंदर नंतर फोटो दिसायला लागले. खूपच छान फोटो होते. त्याच्यानंतर आमचे पाय वळाले डान्सकडे. मला डान्स करायचा होता. माझी फॅमिली वगैरे येणार होती. मग आम्ही एन्जॉय वगैरे केलं. त्याच्यानंतर फॅमिली भेटली, फोटो वगैरे काढले आणि मग काय आम्हाला जायचं होतं डान्स करायला. मग आम्ही सगळेजणी डान्स करत होतो. खूप एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केलं. ह्या दिवसाची आम्ही खूप वाट पाहत असतो. खूप म्हणजे खूपच. जेवढी स्वतःच्या वाढदिवसाची बघत नाही तेवढी आम्ही बाबासाहेबांच्या जयंतीची वाट बघतो. नंतर माझी बहीण, माझे मिस्टर, माझे दाजी सगळेजण खूप एन्जॉय करत होते. माझे मिस्टर ते एवढे एन्जॉय करत होते की सांगायलाच नको. व्हिडिओमध्ये तर दिसतच आहे. नंतर हा बहिणीचा मुलगा आणि माझे जिजू तर हे सुद्धा डान्स करत होते. बहिणीचा मुलगा लाजतो पण जयंतीला तो करतोच डान्स. खूप छान असं त्यांनी पण डान्स केलेला आहे. थोडाच केला आहे पण खूप छान केलेला आहे. त्याच्यानंतर मग आम्ही थोडं दमलो आणि मग आईस्क्रीम वगैरे खाल्ली, नाश्ता वगैरे